आता नावामध्ये वडिलांसोबत आईचाही उल्लेख होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तर महिलांनाही समान अधिकार मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। तर पुढील काळात नावामध्ये वडिलांसोबत आईच्या नावाचा देखील उल्लेख होणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। तर स्वतःचं नाव, त्यानंतर आई, मग वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव अशा पद्धतीने नाव लिहिण्याची पद्धत सुरू होणार आहे आणि तसा निर्णय हा राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। बारामतीमधील सरपंच उपसरपंच मेळाव्यात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे। तर पुरुषांसोबत महिलांना देखील समान अधिकार मिळावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं। कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव। आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव। कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।